श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण एखाद्याला वाईट नजर सतत लागत असते, नजर दोष होत असतो, तर कोणत्या वस्तू जवळ ठेवायच्या याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्याला तर माहीतच आहे, आपल्या घरातले जे नातेवाईक असतात त्यांची जास्त आपल्यावरती वाईट नजर असते. तर सगळ्याच नातेवाईकांबद्दल नाही बोलत, पण काही नातेवाईक असे असतात बाहेरचे आपल्याबद्दल चांगला विचार करतात आणि आपल्या घरातलेच आपल्याबद्दल वाईट विचार करतात. तर आपल्याला बाहेर गेल्यानंतर नजर दोष लागू नये, कुणाची वाईट नजर लागू नये, तर कोणत्या वस्तू जवळ ठेवायच्या याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो, आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजर दोष होत असतो. बाहेर कुठे गेले की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात. कोणाच्या घरी जेवण केलं, कोणाच्या घरी पाणी पिलं तरी पण हा त्रास होत असतो. त्यांना सतत आजारपण येत असतं. औषध उपचार करतायत पण शरीर जे आहे ते त्यांच्या औषध उपचारांना प्रतिसाद देत नसतं. आणि जसजसं आपण ट्रीटमेंट घेत असतो तसतसं आपल्या आजार वाढतच असतो आणि त्या आजाराचे निदान पण आपल्याला होत नसते. कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणून मला असं होते, किंवा आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी करत आहे त्यामुळेच मला असं होतंय. बघा, असं वाटत असतं. आपला जो सिक्स सेन्स आहे तो आपल्याला सांगत असतो, किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून तरी काहीतरी नजर दोष किंवा वाईट शक्ती माझ्यासोबत येतात. आणि सतत कोणीतरी आपल्या जवळ आहे, पाठीमाग आहे असा भास होत असतो. सतत बांगड्यांचा आवाज येत असतो, सतत अपयश येत असतं. या गोष्टींमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो. वाईट विचार मनात येतात, चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत. सतत वाईट गोष्टी, लोकांबद्दल वाईट विचार करणे, स्वतःबद्दल वाईट विचार करणे, आळस येणे, सतत झोपून राहणे, अशा गोष्टी आपल्याला होत असतात. आणि काहीतरी चांगलं करायला गेलं तर तुमचं शरीर तुम्हाला प्रतिसाद देत नसतं. अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी गोष्टी असेलच ना की जी आपल्याला मागे खेचत आहे, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आपले जे विचार आहेत विचार कृतीत उतरू देत नाहीत. आपल्याला जे विचार करतोय त्या विचारांवर काम करून देत नाहीत. अशा वेळेत एक लक्षात ठेवा, नेहमी 3 वस्तू तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. अगदी झोपताना सुद्धा, बाहेर जाताना पर्समध्ये, खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही हे ठेवायचे आहेत. याने काय होईल, जेव्हा वाईट शक्ती आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या आपल्याजवळ थांबणार नाहीत. बघा, किंवा या गोष्टींचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी असतील तरीही त्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. याचा तुम्ही अनुभव घ्या आणि मनापासून ह्या गोष्टी करा. पहिली गोष्ट ती म्हणजे बिबवा जो असतो बघा, ज्याला आपण बिबासुद्धा म्हणतो. काळ्या कलरचा छोटासा बी असतो. बिब्याचं फूल आपण बरेच जण त्याला म्हणतो. नाहीतर गावाकडे आपण शेतात जात असताना साईडला खूप बिब्याची झाडं असतात बघा, तिथे पण बिबा मिळतो. किंवा शेतात, डोंगरावर, गावाकडे खूप याची झाडं असतात बिब्याची. तिथून आपण सारे खूप बिबे आणून ठेवू शकतो. गावी तुमचं कोणी नसेल तर शहरामध्ये ते पूजाचं साहित्य मिळतं ना, त्या दुकानावर तुम्हाला ते मिळू शकते. आणि तो बिबा तुम्हाला घ्यायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली, आपल्या बेडमध्ये, आपल्या सोफ्याला किंवा खिशामध्ये कुठेही आपल्याला तो आपल्याजवळ ठेवायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या बेडवर आपण झोपतो, मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली ठेवून देऊ शकता. किंवा आपल्या उशीखाली, जी तुम्ही उशी रेग्युलर यूज करता त्या उशीखालीसुद्धा ठेवून देऊ शकता. त्याला चिकट टेपने उशीला ते चिटकवू शकता. पिलोला चिटकून त्याच्यावरून आपलं उशीचं कवर घालू शकता. ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे एक आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचा आहे. तो कंटिन्यू तसाच आपल्याबरोबर ठेवायचा आहे. किंवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील तुम्हाला काही ठेवायची जागा असेल तर तिथे देखील एखादा ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने बिव्वा जो आहे तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे. सातत्याने, कंटिन्युटीने आपल्याला तो जवळ ठेवायचा आहे. असं म्हटलं जातं की बिबा ही एक अशी वस्तू आहे की ज्याच्याजवळ किंवा तो ज्याच्याजवळ असेल बिबा, त्याच्याजवळ निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या जवळ येऊ शकत नाही. त्याला ती प्रोटेक्ट करते. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचं झाड असतं. रुईचे 2 प्रकारचे झाडं असतात हे आपल्याला माहीत आहे. एक थोडंसं पर्पल कलरचे फूल असतं आणि एक व्हाईट कलरचं फूल असतं.
बघा, आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचे जे पांढरे रुईचं झाड आहे, ज्याला पांढरे फुलं लागतात, पूर्ण पांढऱ्या प्लेन पांढऱ्या कलरचे जे फूल रुईच्या झाडाला लागतं, त्या रुईच्या झाडाची छोटीशी मुळी घ्यायची आहे. छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे. ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे. त्याला धूप दीप दाखवायचा आहे. एक दिवस आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी देवघरातून उचलून कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी आणि कोणत्याही दिवशी ती आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये, जे तुम्ही सतत तुमच्या जवळ असतं त्याच्यामध्ये ठेवायची आहे. किंवा तुम्हाला थोडीशी मोठी मुळी देखील तुम्ही आणू शकता. त्याचे तुकडे करू शकता. मग तुम्ही त्याचे तुकडे करून एक त्यातली तुकडा जो आहे एक बेडखाली ठेवण्यासाठी यूज करू शकता. एक तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता आणि किंवा घरातील इतर मंडळींसाठी आणि अशा प्रकारे ते वापरू शकता. पांढऱ्या रुईच्या जवळसुद्धा कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही, हे लक्षात ठेवा. किंवा त्या व्यक्तीला स्पर्श देखील करत नाही. ज्यांच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल असं म्हटलं जातं की त्यामुळे हे पण आपण ठेवू शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करतंय, माझ्या लेकरांना कोणीतरी काहीतरी करतंय, माझे नातेसंबंध बिघडत आहेत सारखे, आमच्या घरात सारखे भांडण वगैरे होत आहेत. तर अशा वेळेला आपल्या पतीच्या सुद्धा पर्समध्ये किंवा त्याच्या बॅगमध्ये एखादा बिव्वा असेल तर ही मुळी आपण ठेवू शकतो. बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद, भांडण कमी होत आहेत, हे आपल्याला हळूहळू लक्षात यायला सुरुवात होईल. आता बघा, पुढची तिसरी वस्तू कोणती जवळ ठेवायची आहे. आता ती तिसरी वस्तू म्हणजे कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे हनुमानजींचे मंदिर आहे तर हनुमानजींच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हनुमानजींचे त्यांना स्पर्श करू शकू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे. शनिवारी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जा. तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दोरा आहे तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं तर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही म्हणू शकता. किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचे, तो दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभरामध्ये घरामध्ये कधीही 11 वेळा या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायचा आहे. 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, पण 11 वेळा केलं तर खूप छान राहील. खूप छान प्रकारे आपलं प्रोटेक्शनसुद्धा होईल. 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. त्यानंतर त्या गुरुजींच्या हातामध्ये देऊन किंवा आपले मिस्टर आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना सांगायचं की हनुमानजींच्या पायाला हा धागा लावून द्या. शक्यतो आपण आपल्या मिस्टरांनाच घेऊन जायचं आहे, जेणेकरून या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा. तो नुसतं टेकवलं असं नाही तर त्या धाग्याला शेंदूर लागू द्यायचा आहे. हनुमानजींच्या पायाला अशा पद्धतीनं तो धागा लावायचा आहे. नंतर आपण आपल्या घरी यायचं आहे. कुठल्याही घरी, कुणाच्याही घरी थांबायचं नाही. त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे, ज्याला मानसिक त्रास होतो, जसे की बाधेचे आजारपणा सतत होत आहे, आजार, नजर दोष, या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे. तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला घराच्या आजूबाजूला कुठेही वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये त्याचे समर्पण करायचे आहे. वाहत्या पाण्यात तो सोडून द्यायचा आहे आणि परत अशाच पद्धतीने आपल्याला तो धागा तयार करायचा आहे. जी आत्ता आपण प्रोसेस केली, सेम तीच प्रोसेस तुम्हाला परत एकदा करायची आहे आणि परत तो धागा तुमच्या हातामध्ये बांधायचा आहे. अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजर दोष होतात, वाईट शक्ती चा नाश होतो आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून तो तुम्ही बांधू शकता. आणि पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या पायांचा जो शेंदूर आहे, छोटीशी बघा चांदीची डबी घ्यायची आहे. अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाते. अगदी छोटीशी चांदीची डबी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डबी नेहमी आपल्याला आपल्यासोबतच ठेवायची आहे. जसं मी तुम्हाला रुईच्या मूळ सांगितलं, नंतर बिव्याचं सांगितलं, त्याच पद्धतीनं ही जी डबी आहे ती तुम्हाला सतत जवळ ठेवायची आहे. यामुळे बाधा, नजरदोष, आजारपण, डिप्रेशन या सगळ्या गोष्टींचा नाश होईल. तो त्रास कमी होईल, हळूहळू नष्ट होण्यास सुरुवात होईल. पण सातत्याने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. 2 दिवस केल्या आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिल्या तर असं चालणार नाही.
त्यात नंतर 5वा उपाय म्हणजे आपण आपल्या घरात श्री स्वामी समर्थ तारक मंत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता. कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती सुद्धा हळूहळू नष्ट होईल. त्या मंत्रामध्ये खूप पॉवर आहे. घरात सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे. घरातील वातावरण मंत्रमुग्ध करून ठेवावे आणि घरामध्ये फक्त चांगल्या गोष्टी बोलाव्या. घरामध्ये वाईट गोष्टी कुणाचे उणे दुणे काढू नये. कारण आपली जी ग्रहस्थिती आहे ती नेहमी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी वास्तव्य करते, आपली जी वास्तू आहे नेहमी आपल्याला आशीर्वाद देत असते, तथास्तु म्हणत असते. त्यामुळे घरामध्ये कुणाबद्दल वाईट साईड अजिबात बोलू नये. हे 4 उपाय 5 उपाय जे मी सांगितले ते तुम्ही सहज करू शकता. याला 1 रुपयाही खर्च होणार नाही. साधे आणि सोपे उपाय आहेत आणि याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येणार आहे. 100% तुम्हाला याचा अनुभव येणार आहे. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावा. तर तुम्हाला मैत्रिणींनो, हे जे मी उपाय सांगितले, ही माहिती सांगितली, ही कशी वाटली आणि कुणाला खरंच तुमच्या परिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये काही त्रास असेल, सतत आजारपण असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. धन्यवाद. बघा.